धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापही मुसळधार पाऊस नसल्यामुळे त्याचा परिणाम शेतीवर झाला असताना दुसरीकडे मात्र आता जलसाठ्यात देखील वाढ झालेली नाही। आपण जर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये 12 मध्यम प्रकल्प आहेत। या 12 मध्यम प्रकल्पामध्ये जवळपास 51% जलसाठा आहे। मात्र त्यातले अवघे 6 धरणांमध्येच फक्त 50%च्या वरती जलसाठा आहे आणि उर्वरित 6 धरणात मात्र 50%च्या आत जलसाठा आहे। त्यामुळे मोठं जलसंकट उभं राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील शिरपूर तालुका जो शिरपूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो, जिथे कधीही टंचाई नसते, या ठिकाणी देखील मोठी टंचाई भासू शकते। कारण मोठ्या प्रमाणात सातपुड्याच्या रांगेमध्ये असलेला हा तालुका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो। यंदा मात्र पाऊस पडलेला असताना देखील या ठिकाणचं अनेर धरण असेल किंवा करवंद धरण असेल, या करवंद धरणामध्ये अद्यापही पाणी साठा नाही। करवंद धरणामध्ये 25% जलसाठा आहे, तर अनेर धरणामध्ये या ठिकाणी अवघा 29% जलसाठा आहे। या करवंद धरणाचा आपण बघत आहात की करवंद धरणात अद्यापही जलसाठा झालेला नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या पावसाची प्रतीक्षा शिरपूरकरांसह जिल्ह्याला देखील आहे। जिल्ह्यातील 44 लघु प्रकल्पांमध्ये देखील अवघा 29% जलसाठा आहे। पावसाने ओढ दिल्यामुळे आता टंचाई भासते की काय असा देखील प्रश्न आता निर्माण होतोय। त्यामुळे चांगला पाऊस पडावा व जलसाठा तरी वाढावा अशी अपेक्षा आता धुळेकर नागरिक व्यक्त करीत आहेत। मनीष माथुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।